मोठी अपडेट विधानसभेचं कामकाज सुरू झालंय, थेट जाऊयात. त्याप्रमाणे राज्य निवडणूक आयुक्ताला देखील पदावरून दूर करण्याच्या सुस्पष्ट तरतुदी आहेत. या अनुषंगाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 117 ख मधील तरतुदी विचारात घेता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती व त्याबाबतच्या शर्तीबाबत असे स्पष्ट अधिनियमित केले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्यासाठी अनुच्छेद 124 च्या खंड 4 मधील तरतुदी केलेल्या रीत्याने राष्ट्रपती न्यायाधीशास त्यांच्या पदावरून दूर करू शकतील. या अनुषंगाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 124 च्या खंड 4 मधील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास साबित झालेल्या गैरवर्तन किंवा अक्षमता या कारणास्तव त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी संसदेत प्रत्येक सभागृहाकडून त्या सभागृहातील एकूण सदस्य संख्या बहुमताच्या आणि त्या सभागृहातील उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3हून कमी नाही इतक्या बहुमताचा पाठिंबा असणारे समावेदन त्याच सत्रात राष्ट्रपती सादर करण्यात आल्यानंतर राष्ट्रपतीने आदेश दिल्याखेरीज त्यांच्या पदावरून दूर केले जाणार नाही असे अधिनियमित केले आहे. भारतीय संविधानातील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याबाबतच्या अनुच्छेद 217 व अनुच्छेद 124(4) मधील तरतुदींच्या साकल्याने विचार करता ज्याप्रमाणे उच्च न्यायालयाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची घटनात्मक कार्यपद्धती अधिनियमित करण्यात आली आहे, तीच कार्यपद्धती राज्याच्या निवडणूक आयुक्तांना देखील पदावरून दूर करण्यासाठी अधिनियमित करण्यात आलेल्या आहेत. याबाबतची अधिकारिता ही केवळ संसदेची असून राज्य विधिमंडळामध्ये राज्याच्या निवडणूक आयुक्तांचा पदावरून दूर करण्यासाठी प्रक्रिया करता येणार नाही व तसे संविधानाला अपेक्षित नाही. हे सभागृह संविधानानुसार कामकाज करणारे सभागृह असून संविधानाला अपेक्षित नसलेल्या कार्यपद्धतीत अवलंबिणे अपेक्षित नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्तांच्या पदावरून दूर करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत सन्मान्य सदस्य श्री नाना पटोले यांनी दिलेले निवेदनावर या सभागृहाने अथवा राज्य शासनाने कारवाई करणे अपेक्षित नाही. आता अजून बोलता देणार नाही, मी पूर्ण रुलिंग दिलेलं आहे. बोला. अध्यक्ष महोदय, नाना पटोले. हो नानासाहेब, हो नानासाहेब. नाही काय बोलणार? ठीक आहे, रेकॉर्डवरती देतो तुम्हाला. काय हे रेकॉर्डवरती देतो तुम्हाला. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय माननीय वळसे पाटील साहेबांनी जो विषय घेतलाय, अध्यक्ष महोदय, त्या एका महिलेला त्वरित न्याय मिळण्यासाठी शक्ती कायद्याचा अवलंबन करण्यासारखा. अध्यक्ष महोदय आपण रुलिंग द्या. माझी विनंती आहे, आपण आसनवर बसून माझ्या या मतदारावर रुलिंग द्या. एक 5 वर्षाची अध्यक्ष महोदय मुलगी, 5 वर्षाची, त्या 5 वर्षाच्या मुलीला अध्यक्ष महोदय एक 18 वर्षाचा खालचा मुलगा हा त्याच्यावरती अत्याचार करतो. अध्यक्ष महोदय, अत्याचार झाल्यावर अध्यक्ष महोदय संध्याकाळी 6:30 वाजता महानगरपालिकेच्या कांदिवलीतल्या शताब्दी रुग्णालयामध्ये ब्लिडिंग चालू असताना त्या 5 वर्षाच्या मुलीला घेऊन जायला येते जाते. अध्यक्ष महोदय 6:30 ते 7:30, 8:30, 9:30 3 तासापर्यंत त्या मुलीवर कुठलाही प्रकारचा उपचार करण्यात अध्यक्ष महोदय आला नाही. अध्यक्ष महोदय 9:30 वाजता कुपर हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी सगळा प्रोटोकॉल म्हणजे पेपर प्रोटोकॉल महापालिकेचा, मेडिकल लिगल केस आहे ना अध्यक्ष महोदय, डॉक्टर अडकायला नाही पाहिजे, मुलीचा जीव गेला तरी चालेल, डॉक्टरना काय अडचण नाही झाली पाहिजे. मेडिकल लिगल केसच्या नावावर 3 तास पेपर वर्क सुरू राहिले. नायर हॉस्पिटलमध्ये अध्यक्ष महोदय बॅड बुक करावा लागतो असं त्यांचं म्हणणं आहे की नायर हॉस्पिटलला बॅड बुक करावा लागतो. अध्यक्ष महोदय 1200 बेडची हॉस्पिटल, 5 वर्षात ही अध्यक्ष महोदय अत्याचार झालेली मुलगी, त्याचा अध्यक्ष महोदय ब्लिडिंग सुरू आहे, त्याला रक्तस्राव सुरू आहे, त्याला अध्यक्ष महोदय 3 तासानंतर नायरमध्ये पाठवायची महापालिकेकडनं शताब्दी रुग्णालयामधनं व्यवस्था होते.
अध्यक्ष महोदय सिस्टम सुधारायची गरज आहे. अत्याचार झालाय, कायद्याने कारवाई होईल. सिस्टम अध्यक्ष महोदय, महापालिकेच्या त्या रुग्णालयातले जे डॉक्टर जबाबदार असतील तातडीने अध्यक्ष महोदय त्या डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे. एक आणि 15 वर्षाचा मुलगाने अत्याचार केला अध्यक्ष महोदय, तो आता ज्युएनाइल कोर्टमध्ये जाईल. 18 वर्षाचा झाल्यावरती त्याचा काय होईल ते आपल्याला माहित नाही, पण त्या पीडितेला अध्यक्ष महोदय न्याय मिळाला पाहिजे.